जय श्रीराम मित्रांनो. वेलकम बॅक टू माय चॅनल द आयटी मॉम. तर सगळ्यात पहिले आज हा ब्लॉग मी मराठीमध्ये बनवणार आहे. तुमच्या सर्वांची खूप दिग्गत होती की भाई मराठीमध्ये ब्लॉग बनव, तर आज पहिले मी मराठीमध्ये हा ब्लॉग बनवणार आहे. तर आज आपण जाणार आहोत अंबरनाथमधल्या एका सर्वात जुन्या आणि सगळ्यात उत्कृष्ट चव असणाऱ्या वडापाव दुकानाच्या इथे. तर लवकरच मी त्या ठिकाणी जातो आणि तुम्हाला इथून डायरेक्ट थेट जी पुढची जी माहिती आहे सर्व देतो आणि त्या वडापावचा आपण सगळं रिव्ह्यू पण करणार. तर लवकरात लवकर भेटू आपल्या स्पॉटवर. तर मित्रांनो, ही माझी शाळा श्रीमती सुशीलाताई दामलेबाई शाळा, 1ली ते 4थी. तर ह्याच्या एकदम समोरच हा वडापाव आपल्याला भेटेल. तर ही माझी शाळा आहे 1ली ते 4थी पासूनची. तर ही शाळा इथे या शाळेच्या एकदम समोरच दुकान आहे वडापावचं वाटतं. तर आपण आता इथं आलेलो आहोत. तर तुम्ही जर अंबरनाथ स्टेशनवरून येत असाल तर अंबरनाथ स्टेशनवरून शाखेपर्यंत जरी आलात किंवा दामलेबाई शाळा जरी बोललात जुनीवाली, तर ते तुम्हाला डायरेक्ट शाळेसमोर आणून सोडतील. शाळेसमोरून आता थोडंसं खालच्या साईडला हे दुकान आहे. तुम्ही गर्दी बघू शकता. आता संध्याकाळी 6 वाजलेत. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवरती. तर ॲक्च्युली तुम्ही अंबरनाथ स्टेशनवरून जर येत असाल तर अंबरनाथ स्टेशनवरून दामलेबाईची शाळा 1ली ते 4थी जरी बोललात तरी ते तुम्हाला शॉर्टवरती सोडतील. किंवा तुम्ही शिवसेना शाखा जरी बोलला तर शिवसेना शाखेवरून तुम्हाला लेफ्ट मारून सरळ यायचं आहे फक्त जरा समजा. असं मी तुम्हाला रूट दाखवलेला आहे. तर आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता आता जस्ट वडे आता जस्ट तेलातून गरम गरम काढलेले आहेत आणि भजीची पण आता जस्ट भजी पण काढलेली आहेत. तर मित्रांनो, तर 25 आता मी यांच्याशी थोड्या वेळ आधी बोलत होतो. तर हे बोलले की 26 वर्षाची ही जी परंपरा चालू आहे. तर ऍक्च्युली मी दामलेबाई शाळेमध्ये होतो. ही समोरच माझी शाळा आहे, दामलेबाईची शाळा. तर त्याच्या समोरच हा वडापाव बनतो. तर तेव्हा हा वडापाव 2.5 रुपये होता आणि आता हा वडापाव 20 रुपये झालेला आहे. ऍक्च्युली आता मी त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा मला सांगितलं की 1 महिना आधी त्यांनी हा वडापाव 15 रुपयेवरनं 20 रुपये केलेला आहे. आणि जी मूग भजी आहे, वडापाव सोबत मूग भजी, कांदा भजी, मिरची भजी या सगळ्या विकतात. पण सध्या कांदा भजी मूग आणि मिरची भजी संपलेल्या आहेत. मूग भजी पण यांची खूप फेमस आहे. तर मूग भजी जर तुम्हाला 5 ते 6च्या आधी जर तुम्ही आलात तर तेव्हाच भेटते, नाही तर त्याच्यानंतर आमचा स्टॉक तर संपून जातो. आणि जी मूग भजी आता थोडीशी राहिलेली आहे, तुम्हाला मी ती थोड्या वेळ टेस्ट करून दाखवेल. ही बघा मूग भजी. आणि इथे बघा तुम्ही, या सगळ्या गोष्टी ताज्या आणि फ्रेश बनतात. तर सगळं काही ताजं आणि फ्रेश आहे. कुठलीही गोष्ट असं काय फ्रीजमध्ये स्टोअर करून असं दिलेलं, या गोष्टी इथे काही घडत नाही. त्या सगळ्या ताज्या आणि फ्रेश आहेत. कारण भाई खूप जुनी परंपरा आहे. सर्व ओळखीचे लोक इथे येतात आणि यांचे नवीन नवीन कस्टमर पण हे खूप वडापाव यांचा एन्जॉय करतात. आणि स्पेशली मूग भजी आणि जो ठेचा आहे यांचा मिरचीचा ठेचा, तो तर खूप ऑसम आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सॉरी बोलतो. कारण ह्याचा वडापाव आणि मूग भजी ज्या पद्धतीने चाललेली फटाफट, मला असं वाटलं की आपल्याला तरी भेटते का नाही, म्हणून फटाफट घेतली आणि घेतल्या क्षणीच जो सुगंध आला आणि जे गरम गरम हातामध्ये लागलं तर मी डायरेक्ट खायला सुरुवात केलं. त्यामुळे तुम्ही बघू शकता की एक बाईट मी ऑलरेडी घेतलेली आहे. आणि ही मूग भजी, तर भाई रिव्ह्यूची काही गरज नाही. जे अंबरनाथमध्ये राहतात त्यांना ऑलरेडी माहिती आहे किती फेमस आहे काय. तरी पण मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा टेस्ट करतो. मी काय बोलेल तुम्ही बोलाल भाई जास्त पटेली करतोय, असं काय नाहीये. तुम्ही या, तुम्ही खाऊन बघा प्रत्यक्षामध्ये, तुम्हाला कसं वाटेल ते बघा. आणि नक्कीच तुमचं हृदय जर तुप्त नाही झालं तर तुम्ही मला येऊन भेटा. मूग भजी तर आपण खाल्लेलोच आहे. वडापाव मी ऑलरेडी एक बाईट घेतलेला आहे. ऍक्च्युली मला खूप भूक लागलेली आणि या सुगंधाने याच्यामुळे तर मला काय राहवलं नाही. आणि मी
भाई कोल्हापुरी आहे, तिखट मला लय आवडतं. आणि ह्यांचं तिखट फक्त तिखट नसतं, मला खाऊ दे. यांचं तिखट फक्त तिखट नसतं, त्याला जी चव आहे ती भाई जबरदस्त. अजून एक तर मित्रांनो आता खूप गर्दी होती, त्या गर्दीतून थोडाफार मार्ग काढून या साईडला मी जागा माझी पकडली. आता थोडासा त्यांना जरासा वेळ भेटला श्वास घ्यायला, तर आपण त्यांना विचारूया. तर या वडापावचं नाव चमचा वडापाव. तर या वडापावचं नाव चमचा वडापाव काय आणि काय म्हणजे हे किती वर्षापासून जुनं आहे? 26 वर्ष. ऍक्च्युली मी पण दामलेबाई शाळेमध्ये तेव्हापासून इथेच खातोय. आणि म्हणजे चमचा वडापाव म्हणजे चमच्याने टाकता म्हणून चमचा वडापाव, पण हे खूप युनिक आहे, बाकी कुठे जास्त तर भेटत नाही बघायला. तर तुम्ही बघू शकता की चमचा वडापाव का म्हणतात, कारण हे खूप युनिक आहे. चमच्याने नॉर्मल कोण टाकत नाही, सगळे हाताने टाकतात. वडे तळतात पण हे चमच्याने तळतात. थोडं सायन्स जरा वेगळंच आहे. पण आता मी जस्ट खूप भजी खाल्ली, वडापाव खाल्ली, खूप टेस्टी होता, खूप भारी होता. आता जास्त यांच्याकडे खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे मी काय तुम्हाला लवकर थोडासा आता वेळ काढूया आणि थोडे 2 शब्द यांच्याशी बोलता येत असेल तर आपण यांच्याशी 2 शब्द बोलून बघूया. तर मित्रांनो, हा आपला व्लॉग अंबरनाथची जुनी परंपरा, 26 वर्षांपासूनची परंपरा, हा व्लॉग मी इथेच एंड करतो. ज्या कोणी हा वडापाव खाल्लाय त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.